रात्री बेत ठरला होता मोमोज बनवायचा. छान असा कोबी थोडंसं सॉस घालून परतून घेतला होता आणि इकडे मैदा मळून घेतला तन्वीने आधीच. थोडा वेळ मैदा छान असा भिजवून ठेवला होता आणि छान अशा पुऱ्या लाटून मोमोजचे आकार द्यायला चालू होते. ह्याच्यात काय जास्त घातलेलं नाही, थोडासा कोबी नुसता परतून हे घातलं होती, कोथिंबीर मीठ वगैरे असं थोडंसंच घातलेलं होतं. हे बघा छान असा मैदा मळलेला आहे आणि गव्हाच्या पिठाचे खरं बनवायचे होते, पण मैदा होता म्हणून मैद्याचे बनवले. तर त्याची सारण छान असं तयार झालेलं आहे आणि नंतर उकडून घेतले होते असे छान मोमोज इडलीच्या भांड्यामध्ये. कसे दिसत आहेत बघा मोमोज. आणि चटणी पण बनवली आहे, चटणी टॅमॅटो आणि लाल मिरचीची चटणी बनवली होती. तर या सगळ्यांनी छान असे गावाकडचे मोमोज खायला. गणेशला काय आमच्या थोडेसे मोमोज पटलेले नाही आहेत आणि आपली चुलीवरचं मी इकडं बनलेलं होतं पिठलं भाकरी हे पोरींचं चालू होतं मोमोज बनवायचं. तर कसं वाटलं आमचं चुलीवरचं पिठलं ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या सगळ्यांनी जेवायला.